मित्रांनो, फायनली RTE ॲडमिशन 2024-25साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे चालू झालेले आहेत मित्रांनो. आणि तो ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण यामध्ये महत्त्वाचे पॉईंट मित्रांनो विसरून जायला नाही पाहिजे. जसे की मित्रांनो, आपल्या घराचा पत्ता मॅपद्वारे कसा सेट करायचा, त्यानंतर शाळा कशा निवडायच्या, या भरपूर विषयावर मित्रांनो डीपमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे फॉर्ममध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. त्यानंतरच तुम्हाला RTEचा फॉर्म हा क्लिअरली भरता येणार आहे. तर सर्वात पहिलं मित्रांनो, RTEचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. RTEचं पोर्टल आहे मित्रांनो. या पोर्टलवरती सर्वात पहिले या सूचना तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. वाचल्याच्या नंतर सिंपली वरती येऊन इथे जे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर एक ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे मित्रांनो, न्यू रजिस्ट्रेशनचं. तर सर्वात पहिलं रजिस्ट्रेशन करण्या अगोदर मित्रांनो थोडंसं खाली येऊन इथे मित्रांनो एक महत्त्वाच्या सूचना आहेत मित्रांनो, 3. त्या सूचना तुम्ही एक वेळेस वाचून घ्यायचं आहे. एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही आहे मित्रांनो. त्यामुळे जन्मतारीख तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एका बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरलेला आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्मतारीख अथवा मोबाईल नंबर भरताना चुकल्यास तो अर्ज डिलीट करून पुन्हा अर्ज भरावा. म्हणजेच मित्रांनो, फायनल सबमिट करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या बालकाचं जन्मतारीख आणि मोबाईल नंबर काही चुकलं असेल तर फॉर्म सबमिट करण्या अगोदर डिलीट करायचं मित्रांनो. एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला तो फॉर्म डिलीट करता येत नाही, याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर दिव्यांग डिसॅबिलिटीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता, दिव्यांग बालकाचा अर्ज भरताना पालकांनी चाइल्ड डिसॅबिलिटी येस यावरती क्लिक करायचं आहे. तर या 3 महत्त्वाच्या सूचना आहेत, या वाचून घ्या. त्यानंतर आता आपण इथं वरती येऊन मित्रांनो हे न्यू रजिस्ट्रेशन सर्वात पहिलं करून घेऊयात. तर न्यू रजिस्ट्रेशन करत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे, इथे आपल्याला सर्वात पहिले इथे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता मित्रांनो तो जिल्हा तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे लास्ट नेम, म्हणजेच ज्या बालकाचं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत आहात त्या बालकाचं आडनाव इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे बालकाचं नाव. त्यानंतर मित्रांनो इथे मिडल नेममध्ये बालकाच्या वडिलांचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चाइल्ड डिसॅबिलिटीमध्ये मित्रांनो येस असेल तर तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा चाइल्ड डेट ऑफ बर्थ. तर इथे तुम्हाला तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. जे काही डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला डेट ऑफ तारीख, आजच्या तारखेपर्यंत किती वय आहे ते दाखवलं जाईल. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे मित्रांनो, हा कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबर हे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रजिस्टर करायचं आहे. तर सर्वात पहिलं मी ही माहिती भरून घेतोय. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय सर्व डिटेल मी भरलेलो आहे मित्रांनो. आता ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर सिंपली रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या बालकाचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. आणि ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवला जाणार आहे मित्रांनो. इथे सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर हा दिला जाणार आहे मित्रांनो. आणि इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुली अँड पासवर्ड सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर. म्हणजे आपण जो मोबाईल नंबर दिला होता त्यावरती ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड पाठवलेला आहे मित्रांनो. आता सिंपली आपल्याला तो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड घेऊन इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये मित्रांनो इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. आणि हा जो कॅप्चा आहे मित्रांनो, हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर सर्वात पहिलं मी ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड टाकून घेतोय. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय मी ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड कॅप्चा टाकलेला आहे. तर सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये मित्रांनो चेंज पासवर्ड, म्हणजेच मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्या मोबाईलवरती पासवर्ड आला होता तो ओल्ड पासवर्ड आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्या पसंतीचा पासवर्ड तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. ते करण्यासाठी मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इथे आपल्याला ओल्ड पासवर्ड जे मोबाईलवरती आला होता तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नवीन पासवर्ड तुमच्या मनपसंतीचा पासवर्ड कोणता ठेवायचा आहे हे तुम्हाला इथे दोन्हीमध्ये सेम टाकायचं आहे. पहिलं इथे टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मी सर्वात पहिलं पासवर्ड टाकून घेतोय. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय ओल्ड पासवर्ड आणि नवीन पासवर्डसुद्धा मी या बॉक्समध्ये टाकलेला आहे. आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय
पासवर्ड अपडेट सक्सेसफुली, म्हणजेच पासवर्ड हा सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता यामध्ये मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो मनपसंतीचा पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. तर मी परत माहिती भरून घेतोय. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड कॅप्चा टाकलेला आहे. सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आपल्याला 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. पहिल्या स्टेपमध्ये चाइल्ड इन्फॉर्मेशन द्यायचं आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन भरायचं आहे, त्यानंतर स्कूल सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर लास्टची स्टेप फॉर्म सबमिशन. या 4ही स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. या कंप्लीट करण्या अगोदर मित्रांनो इथे एक मेसेज हायलाईट केलेला आहे. जर तुमची जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर भरताना चुकला असल्यास तुम्हाला डिलीट ॲप्लिकेशन करून परत नवीन रजिस्ट्रेशन करता येतं हे सांगण्यात आलेलं आहे. तर आता ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन भरत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे चाइल्ड नेममध्ये तुम्ही रजिस्टर करत असताना जे नाव दिला होता मित्रांनो ते नाव इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे लास्ट नेम, बालकाचं लास्ट नेम, त्यानंतर बालकाचं पहिलं नाव, त्यानंतर बालकाच्या वडिलांचं नाव हे इंग्रजीमध्ये आलेलं असणार आहे. आपल्याला आता बालकाचे पूर्ण नाव हे मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आडनाव पहिलं टाकायचं आहे, त्यानंतर इथे पाहू शकता पहिलं नाव टाकायचं आहे, त्यानंतर बालकाच्या वडिलांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. सेम तसंच मित्रांनो बालकाच्या आईचं नाव हे इंग्रजीमध्ये आपल्याला पहिलं टाकून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आडनाव आहे, त्यानंतर बालकाच्या आईचं नाव आहे, त्यानंतर बालकाच्या वडिलांचं नाव इथे येणार आहे. सेम तसंच मित्रांनो आईचं मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं, ज्यामध्ये आडनाव असणार आहे, पहिलं नाव असणार आहे, त्यानंतर वडिलांचं नाव हे असणार आहे. सेम तसंच बालकाच्या वडिलांचं नाव हे इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता लास्ट नेम, फर्स्ट नेम, त्यानंतर बालकाच्या वडिलांच्या वडिलांचं नाव, त्यानंतर सेम तसंच बालकाच्या वडिलाचं पूर्ण नाव मराठीमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे चाइल्ड जेंडरमध्ये बालक मेल आहे का फिमेल आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं वरती येऊयात आपण. वरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बालकाचं वय किती आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यानंतर पॅरेंट स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता आई वडील दोघे असतील तर जनरल सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर विधवा असेल तर विडो करू शकता, त्यानंतर डायव्होर्स झाला असेल तर डायव्हर्स, आणि सिंगल पॅरेंट असेल तर सिंगल पॅरेंटसुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. हे झाल्याच्यानंतर इथे करंट ॲड्रेस डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथला करंट ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रीट नेममध्ये मित्रांनो रस्त्याचं नाव, तुमच्या घराशेजारील रस्त्याचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर लोकेसिटीमध्ये तुमचा एरिया कोणता आहे त्या एरियाचं नाव इथे टाकायचं आहे. इथे डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक सिलेक्ट असणार आहे. त्यानंतर इथे तालुका, तुमचा जो तालुका येतोय तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे विलेज मित्रांनो जे तालुक्यामध्ये तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्हाला अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर खाली येऊन इथे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड जे आहे मित्रांनो हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर यापूर्वी RT फॉर्म अंतर्गत प्रवेश घेतला आहे का तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचा जर तुम्ही RT अंतर्गत प्रवेश घेतला नसेल तर सर्वात पहिलं मित्रांनो हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे आपल्याला असंच सोडून द्यायचं आहे. सर्वात पहिलं मी संपूर्ण माहिती भरून घेतोय, त्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा विषय तुम्हाला समजावून सांगतो. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलेलो आहे मित्रांनो. माहिती भरल्याच्या नंतर सिंपली खाली यायचं आहे आणि इथे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुम्ही पाहू शकता इथे मी रिकामं ठेवलेलं आहे, एम्प्टी ठेवलेलं आहे. आता ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर सिंपली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय चाइल्ड डिटेड सेव्ह सक्सेसफुली, म्हणजे चाइल्ड इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह झालेले आहे. सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर एक ऑप्शन अवेलेबल झालेला आहे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस. म्हणजेच मित्रांनो याच्या माध्यमातून आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे सिलेक्ट करायचं आहे. यासाठी सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोरील अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही जो एरिया सिलेक्ट केला होता तिथे हा सिम्बॉल दाखवला जाणार आहे. जर तिथे सिम्बॉल नसेल तर तुमच्या घराचा ॲड्रेस तुम्ही इथे एंटर करून सुद्धा मित्रांनो तुम्ही सर्च करून घेऊ शकता. माझ्या याच्यामध्ये मित्रांनो हा बरोबर ऑप्शन आलेला आहे. तर थोडंसं झूम करूया. तर इथे पाहू शकता मित्रांनो झूम करून घेतो मी. थोडंसं झूम केल्याच्या नंतर तुमचं घर ज्या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्हाला असं दिसलं जाईल मित्रांनो. तुमचं घर ज्या ठिकाणी आहे त्या घरापाशी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे थोडंसं झूम करून मित्रांनो तुम्ही तुमचं घर सर्च करून तुम्ही अशा प्रकारे तुमचा
तुमचं घर जिथं आहे तिथं अशा प्रकारे ड्रॅगन ड्रॉप हा सिम्बॉल मित्रांनो ड्रॅगन ड्रॉप अशा प्रकारे तुम्ही करू शकणार आहात. तर मी हा माझ्या घरावरती सिम्बॉल सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो. हा जो ॲरो आहे तो ॲरो माझ्या घरावरती नेऊन ठेवलेला आहे. आता हे झाल्याच्या नंतर सिम्पली सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हे एकदम करेक्ट मित्रांनो, तुमचं घर जिथे आहे तिथंच नेऊन तुम्हाला हे बरोबर ठेवायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय सेव्ह अँड अपडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे आपलं ॲड्रेस अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे. आता सिम्पली ओके या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लॉटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे ऑटोमॅटिकली आलेलं आहे. म्हणजेच आपण जिथे ॲड्रेस सेव्ह केलेला आहे अपडेट केलेला आहे त्यामुळे इथे लॉटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आलेलं आहे. आता सिम्पली आपल्याला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय चाइल्ड डिटेल सेव्हड सक्सेसफुली. तर इथे चाइल्ड डिटेल्स सेव्हड झालेले आहे. तर सिम्पली ओके या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता चाइल्ड इन्फॉर्मेशन आपण सक्सेसफुली भरलेलो आहोत. आता सिम्पली ॲप्लिकेशन जे दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय फॉर विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर सिलेक्ट स्टँडर्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय सिनियर KG हे ऑटोमॅटिकली आलेलं आहे. तर हे कसं आलेलं आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जी डेट ऑफ बर्थ दिला होता मित्रांनो त्या डेट ऑफ बर्थ डिटेक्ट करून ऑटोमॅटिकली इथं सिनियर KG हे आलेलं आहे मित्रांनो. तर मी सिनियर KG या ऑप्शनवरती क्लिक करतोय. त्यानंतर रिलिजन मित्रांनो आपल्याला रिलिजन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ख्रिश्चन असाल तर ख्रिश्चन, मुस्लिम असाल तर मुस्लिम सिलेक्ट करा. त्यानंतर सिख, बुद्धिस्ट, जैन जे काही असेल ते मित्रांनो तुमचं धर्म तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर धर्म सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथे सिलेक्ट कॅटेगरीमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय कोणती कॅटेगरी आहे तुमची ती कॅटेगरी तुम्ही इथे अशा प्रकारे सिलेक्ट करून घेऊ शकता मित्रांनो. तर इथे पाहू शकताय तुम्ही कास्टमधून असाल तर इथे कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही सिलेक्ट केला आणि कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे RT ॲडमिशन करत असताना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट केल्याच्यानंतर सिम्पली इथे ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता दिव्यांग. जर बालक दिव्यांग असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो कोणती डिसेबिलिटी आहे ते आपल्याला डिसेबिलिटी इथेच अशा प्रकारे दिलेले आहे यापैकी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि बालक डिसेबिलिटी नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर HIV अफेक्टेड असेल तर मित्रांनो इथे येस करायचं असेल तर असं कोण डिटेक्टेड आहे हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मित्रांनो आधार कार्ड नंबर. जर आधार कार्ड नंबर असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करून बालकाचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि जर का तुमच्या बालकाचं आधार नंबर नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि आधार रिसिप्ट अवेलेबल असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणि आधार रिसिप्ट अवेलेबल नसेल तरी नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो तुमच्या बालकाचं जर आधार कार्ड ही नसेल आणि आधार रिसिप्ट ही नसेल तर अशा केसमध्ये तुम्हाला वाटत असेल की ॲडमिशनसाठी काही प्रॉब्लेम येईल का तर RT ॲडमिशनसाठी मित्रांनो काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. जर तुमच्या बालकाचं आधार कार्ड ही नाही आणि आधार स्लिप ही नाही पण RT ॲडमिशनमध्ये नंबर लागला आणि RT ॲडमिशन घेतल्याच्यानंतर मित्रांनो 90 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या बालकाचं आधार कार्ड शाळेमध्ये जमा करणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही 90 दिवसाच्या आत आधार कार्ड नाही दिला तर तुमच्या बालकाचं RT ॲडमिशन रद्द होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे 90 दिवसाची सूट दिलेली आहे. तुम्ही ते आधार कार्ड ॲडमिशन झाल्याच्या नंतरही 90 दिवसाच्या आत बनवून घेऊ शकता. आता इथे पॅन कार्ड आणि पॅरेंट ईमेल ID दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही ईमेल ID देऊ इच्छिता तर ईमेल ID देऊ शकता. तर हे मॅन्डेटरी नाही आहे. जिथे स्टार मार्क दिलेला आहे ते मॅन्डेटरी आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली सिलेक्ट असणार आहे. तर आता थोडंसं खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे आहे का तर येस करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट आहे का तर येस करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला येस करावं लागणार आहे. आता इथे आपल्याला इन्कम सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे मित्रांनो कारण कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असल्यामुळे इथे इन्कमचं ऑप्शन अवेलेबल जर तुम्ही जनरलमधून भरत असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचं ऑप्शन इथे अवेलेबल होणार आहे. तर आता ही संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला इथे सेव्हचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली. तर सिम्पली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करून
परत आपल्याला स्कूल सिलेक्शन हे सिलेक्ट करायचं आहे. तर स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर इथे आपल्याला शाळा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर शाळा सिलेक्ट करण्यासाठी काय करायचं आहे, इथे जे विथिन 1 किलोमीटर स्कूल जे दिलेलं आहे आणि त्यानंतर विथिन 1 to 3 किलोमीटर स्कूल्स असं जे दिलेलं आहे, यापैकी आपल्याला सर्वात पहिलं विथिन 1 किलोमीटर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि 1 किलोमीटर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो 1 किलोमीटरच्या आत जेवढ्या काही शाळा आहेत मित्रांनो, त्या सर्व शाळांची यादी तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो 10 शाळा निवडता येतात मित्रांनो. 10 शाळेपर्यंत तुम्ही कोणत्याही 10 शाळा निवडू शकता. तर आता या 1 किलोमीटरमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता, तुम्हाला शाळेचं नाव पाहून तुम्ही अशा प्रकारे इथे क्लिक टू अप्लायचं जे ऑप्शन दिलेलं आहे बॉक्सवरती टिक मार्क करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी एक शाळा निवडलेली आहे, आता दुसरी शाळा निवडलेली आहे. आता हे सोडून मित्रांनो हे शाळा निवडतोय. परत तुम्ही पाहू शकता मी 4 शाळा निवडलो आहे. त्यानंतर परत मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे टिक मार्क करून शाळा या सिलेक्ट करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो, तर 1 किलोमीटरच्या आत जो RTमध्ये बदल झाला होता मित्रांनो 1 किलोमीटरचा, त्या 1 किलोमीटरच्या आत या दोन्ही शाळा आहेत. त्यामुळे इथे सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल ऑप्शन आलेलं आहे. तर 1 किलोमीटरच्या आत मित्रांनो ज्या काही तुम्हाला शाळा निवडायच्या त्या शाळा निवडल्याच्या नंतर सिंपली इथे खाली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपण 1 किलोमीटरच्या आतील शाळा निवडलेले आहेत. आता विथिन 1 to 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटरच्या आतील शाळा निवडण्यासाठी यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 3 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या काही शाळा येतात त्या सर्व शाळांची नावे तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाणार आहेत मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय. तर यापैकी आता आपल्याला शाळा या सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी शाळा सिलेक्ट करून घेतोय, तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे ज्या काही शाळा आहेत मित्रांनो त्या शाळा तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 10 शाळा झाल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली इथे तुम्ही पाहू शकताय सेव्हचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपण शाळेचं सुद्धा सिलेक्शन केलेलं आहे. आता सिंपली लास्ट स्टेप आहे मित्रांनो फॉर्म सबमिशन. तर फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर ॲप्लिकेशन डिटेल म्हणजे तुम्ही आतापर्यंत जी माहिती भरलेली आहे मित्रांनो ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता जिथे जिथे टिक मार्क केलेला आहे त्यानंतर इथे खाली येऊन मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुम्ही ज्या काही शाळा निवडलेल्या आहेत मित्रांनो त्या सर्व शाळांची यादी तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे. मी 10 शाळा निवडलेलो आहे मित्रांनो, त्या 10 शाळा इथे तुम्ही पाहू शकताय ज्या 10 शाळा निवडलेल्या आहेत. तर सिंपली अशी माहिती आल्याच्यानंतर वरती यायचं आहे. वरती आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहून घ्यायचं आहे, ही टिप वाचून घ्या. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे. सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी, लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळून आल्यास आणि या बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास RTE अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल व कायदेशीर कारवाई होऊ शकेल याची मला पूर्ण कल्पना आहे, असं एक नोटिफिकेशन आहे. तर सिंपली डिक्लेरेशन या बॉक्सवरती आपल्याला टिक मार्क करायचं आहे. या बॉक्सवरती टिक मार्क केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अर्ज सबमिट करण्यापूर्वी खाली दर्शवलेले गुगल लोकेशननुसार वरील बलून अचूक सेट करावं, चुकीचे लोकेशन दर्शवल्यास प्रवेश रद्द होईल. म्हणजेच मित्रांनो तुम्ही जो काही मॅपद्वारे लोकेशन चेक ठेवला होता मित्रांनो तुमच्या घरावरती तो एक वेळेस चेक करा म्हणते. आणि एकदम ओके असेल तर मित्रांनो सिंपली कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करण्या अगोदर मित्रांनो महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, यामध्ये काही जरी चुकीचा बदल झालेला असेल, डेट ऑफ बर्थ चुकली असेल, काही झालं असेल, मोबाईल नंबर चुकला असेल, तर सिंपली इकडे तुम्ही पाहू शकता डिलीट ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे आणि परत रजिस्ट्रेशन करायचं आहे. का म्हणतोय मी असं, कारण एकदा तुम्ही कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केला तर मित्रांनो तुमचा फॉर्म नंतर एडिटही करता येणार नाही आणि डिलीटही करता येणार नाही आहे. त्यामुळे मित्रांनो ही जर माहिती एकदम अचूक एकदम बरोबर असेल तरच कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मी भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे त्यामुळे कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. कन्फर्म अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो परत इथे एक नोटिफिकेशन आर यू शुअर टू कन्फर्म द ॲप्लिकेशन, म्हणजे तुम्ही शुअर आहात की ॲप्लिकेशन कन्फर्म करू इच्छिता, तर ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन इज कन्फर्म्ड, नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस, म्हणजेच मित्रांनो तुम्ही आता यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. सिंपली ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
ओके या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे परत आपल्याला इथे फॉर्म सबमिशनवरती यायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला आपलं फॉर्म सबमिट झालेलं आहे याची PDF घेण्यासाठी फॉर्म सबमिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय एक ऑप्शन आपल्याला अवेलेबल झालेला आहे जनरेट PDF चं. तर जनरेट PDF या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जनरेट PDF या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म जो सक्सेसफुली भरला गेलेला आहे त्याची PDF तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याची PDF तुम्हाला अशा प्रकारे इथे भेटणार आहे. ही PDF मित्रांनो तुम्हाला जतन करून ठेवायची आहे. जेव्हा RT अंतर्गत लॉटरी अंतर्गत नंबर लागल्याच्यानंतर त्यावेळेस तुम्हाला हे कामाला येणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या लॅपटॉप कम्प्युटरच्या माध्यमातून RT ॲडमिशनसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हा अशा पद्धतीने करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला जर RT अंतर्गत जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट पाहायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट लिस्टवरचा एक व्हिडिओ आणि बालकाचं वय किती असलं पाहिजे त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तो व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला समजून जाईल. चला तर मित्रांनो मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.